ऐसे ये मृत्यू लोकीचे उपरा असं या कर्मभूमीतलं या मृत्यू लोकातलं अनेक प्रकारचे माया देवान अशा सोडलेले. म्हणून तर जे शूरवीर आहेत त्यांना संत म्हणायचे. तुका म्हणे आम्ही वीर गाडी म्हणजे संत महात्मे का बळी आहेत. म्हणजे या जगात त्यांच्यासारखं शक्तिशाली कुणी नाही म्हणायचं. संतांसारखं देव सध्या त्यांच्या अंकित असतो. पण याचं वर्म कळलं पाहिजे. सत्य काय, असत्य काय, सार काय, असार काय, फलकट तो संसार येत सार भगवंत. बऱ्याच जणाला हे करावं का ते करावं ते करावं का, कारण माया सुचू देत नाही. माया साधी नाही. धनदारा पुत्र जन सोये रे पिशुना सर्व विद्या हे शरण रिगा देवाशी. थांबवायचं का चालू द्यायचं श्रोतेजनाच्या मनावर. थांबवायचं कीर्तन का चालू द्यायचं आणखी 11 पर्यंत का 11:30 पर्यंत. तुम्ही म्हणला तर लगेच थांबू. श्रोतेच्या मनावर तुम्ही सांगा. उशीर झालाय सुरू करायला, काय करायचं. बर बर 11 का 11:30. बर विठाला पटकन आपण 5 मिनिटांमध्ये सेवा करू. कारण काय करावं हे काही भक्ताला कळत नाही. बघा एक उदाहरण देतो. एक जणाला घोड्यावर बसायची सवय होती आणि एकाला गादीवर बसायची सवय. मग हे दोघ जण एकाच मार्गाने निघाले. एकानं गादी आपली सोबतच घ्यायची आणि एकानं घोडं बी आपल्या सोबत घ्यायची. हे दोघं ह्या दोघांचा कोणा काही संबंध नाही कोण मगाशी, पण सोबत निघाले. मग घोडा पुढं आणि गादीवाला माग, गादी घेऊन खाल्ले. आता जरा थोडं गेले पुढच्या गावाला, किती म्हणले घोड्यावाला बसलेला एक मोठा सावकार असल आणि गादी घेऊन चाललाय तो लवकर असल. गेले पुढं गावामध्ये टेकले. मग गादीवाल्यानं पटकन गादी अंतरली गादीवर. आणि इतक्यामध्ये घोड्यावाला असणारा तो आपल्या घोड्याला खरारा वगैरे करू लागला. आता तिथं संदर्भ लावला लोकांनी. घोड्याला खरारा करणारा नौकर आणि गादीवर झोपल्याला मालक. असं होतं. कोणाशी कोणाचा संबंध कोणाचा ऐक नाही, कोणाचा कोणाशी न घडे संबंध. तसं होतं. म्हणजे परमार्थ करावा का परपंच करावा, हे करावं का ते करावं. तुकडोजी महाराजांनी सांगितलंय का नाही. काय करू
अवस्था काही भक्ताची तयार होते निर्माण होते. भक्ती करू का पोट भरू, मग प्रपंच करू का परमार्थ करू, नेमकं काय करू हे सुचत नाही. म्हणून याच्यासाठी काय करावं लागेल, या विश्वामध्ये माया जी आहे ती माया कधी कुणाला काय करू देत नाही, ज्या योग्य मार्गाला केव्हा चलू देत नाही माया, लक्षात ठेवा. कारण आसार जे आहे, जसं हरणाला ऐक ना पाणी, उन्हाळ्याचे कडकडीत दिवस असतात आणि हरणाला तहान लागलेली असते आणि हरणाला वाटतं हे मृगदेव दिसते सगळं पाणीच वाहिलेले, धावतो 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 पुढे फुटून मरतो जागी, त्याला पाणी काही भेटत नाही. तसा प्रकार होतो संसारामध्ये. म्हणून त्याच्यासाठी या माईक संसारामधून निवृत्त होऊन आपल्याला असणारा अविनाशी परमार्थ साध्य करण्यासाठी ऐक नाही काय करावं लागेल, संतांची संगती करावी लागेल. जोडून या धन उर्वारे उदास विचारी वेच करी उत्तमची गती, तू एक पावेल उत्तम भूमिल जीव. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, भावयाज कर हे उपाय लाभाचे विठ्ठला. चाल घ्यायची का बर. शेवटची चाल घेताना आमचे कार्तिक महाराज शेळके यांना एक चाल द्या, त्यांना म्हणू द्या तुमच्या सोबत. विठ्ठला